नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आई आता बॅग भरत असताना ईश्वरीला फोन करते. ईश्वरी म्हणत असते की 1 मिनिट भाऊजी, आईचा कॉल आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आई बोल ना, काय झालं? त्यावेळेला आई म्हणते की ईश्वरी, अगं तुला याकरता फोन केला होता की मी आणि बाबा काही महिन्यासाठी म्हणजेच 1 महिन्यासाठी जवळजवळ अक्कलकोटनं जाणार आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आई अगं एवढा 1 महिना तुम्ही दोघंही जाणार आहात? तेव्हा ती म्हणते की हो अगं ईश्वरी, मी तसा नवस बोलले होते की सगळं काही नीट झालं म्हणजे आमच्यावरचा आरोप निर्दोष सिद्ध झाला आणि तुझा संसार मार्गी लागला की मी 1 महिना स्वामींच्या इथे सेवा करेन असं मी म्हणाले होते आणि त्यासाठी आम्ही दोघंही निघणार आहोत. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, मग तू नमूलाच का नाही घेऊन जात तुमच्यासोबत? तेव्हा तिथून आकाश तिला खुणवत असतो की प्लीज असं काही बोलू नको. तेव्हा मग आई म्हणते की अगं नमूला कसं घेऊन जाणार मी? म्हणजे इकडे तिचंही काम आहेच ना, आणि महिनाभर काही क्लाउड किचन बंद ठेवणार का आपण? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आई, तेही आहेच म्हणा. ठीक आहे, तुम्ही दोघं जाऊन या, नका काळजी करू, इथे आम्ही आहोत ना सगळेजण. नाहीतर मी काय म्हणते आई, की ताईला आम्ही महिनाभर इथेच ठेवून घेतो, म्हणजे इथेच आली की टेन्शनच नाही ना. तेव्हा लगेच आई म्हणते की अगं छे, काहीतरीच काय इशू. अगं लग्नाच्या आधीच सासरी जाणं अगदी बरोबर नाही वाटत गं. त्यापेक्षा मी एक काम करते की तू इथेच मी तिला ठेवते, तुला जमेल तसं तिला भेटत जा, म्हणजे कसं काही टेन्शन राहणार नाही. ती म्हणते की हो आई, अगं नको काळजी करूस. त्यावर ती म्हणते की खरं तर मला इथे जरा तिला ठेवणं विचित्र वाटतं, म्हणजे शुभंकर पण आहे ना घरी, त्यामुळे मी जरा त्याच्याशी बोलणार आहे की तू हवं तर महिनाभर इंदोरला जा किंवा दुसरीकडे कुठेतरी मित्राकडे तुझी सोय कर आम्ही येईपर्यंत. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आई, त्याच्याशी तसं बोलून घे, आणि तो आणि ताई एकत्र राहणं योग्य पण वाटत नाही, तू बोलून घे त्यांच्याशी. तेव्हा मग आई म्हणते की हो मी बोलते, आणि मला जरा काळजी वाटते, तू फक्त इथे लक्ष ठेवा इशू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आई नको काळजी करू, इथे मी आहे ना, आकाश भाऊजी आहेत, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही, तू सांभाळून ये. असं म्हणून आता ईश्वरी आईचा फोन ठेवते. तर दुसरीकडे आकाशला आनंद झालेला असतो आणि इकडे शुभंकरला देखील. शुभंकर आता नम्रताचा फोटो असतो तो बघत म्हणतो की नमेढमे, तुला काय वाटलं? खरंच आता खूप मोठा आनंद झाला आहे मला. महिनाभरासाठी काका काकू गावाला चाललेत अक्कलकोटला. मग मला इतका आनंद झाला आहे ना की आपण दोघंजणच असणार आहोत. पण नमू, तू असं करू नकोस ना गं. म्हणजे मला ना खरंच खूप त्रास होतो ज्यावेळेला तू त्या आकाशच्या जवळ जातेस ना, तेव्हा मला नाही आवडत. प्लीज तसं नको करू. तुला माहिती नाही आहे की त्या क्षणाला मला किती त्रास होतो ते. पण प्लीज आता तरी तू समजून घेशील मला माहीत आहे. पण आता तुला आठवते लहानपणी जेव्हा आपण भातुकलीचा खेळ खेळायचो, त्यावेळेला आपण दोघं एकत्र असायचो, आणि आता तशीच वेळ आपल्यावर आलेली आहे. आपण दोघंही एकत्र असणार आहोत. खरंच मला याचा इतका आनंद झाला आहे की तुला मी शब्दात सांगू शकत नाही. आता इथून पुढे नमूडमू आणि शुबुडुबू दोघंजणच असणार आहेत. इतका सुखाचा संसार असल्यासारखं आपलं दोघांचं असणार आहे. सगळं काही आपण आनंदाने करू. असं म्हणून आता शुभंकर मनातल्या मनात खूप खुश होत असतो आणि म्हणतो की आता फायनली ती वेळ आलेली आहे आपल्या नवीन संसाराची. आणि आता हे ऐकून त्याला खूप आनंद होत असतो मनातल्या मनात. तर शुभंकर हा नमूच्या जवळ जातो आणि तिचा जो फोटो असतो त्याला जवळ घेत असतो आणि मनातल्या मनातच खूप आनंद व्यक्त करत असतो. नमेढमे शुभुडुबू असं सारखं तो बोलत राहिलेला असतो. त्यानंतर मग आता इथे काम आवरत असताना लक्ष नसतं, त्यामुळे अर्णव आता स्वतःचाच टॉवेल हा बाजूला उडवून टाकतो. ईश्वरी समोर उभी असते आणि तिच्या डोक्यावरती त्याचा तो ओला टॉवेल पडतो. तेव्हा ती वैतागते आणि म्हणते की हे काय सगळं, तुम्हाला दिसत नाही आहे का मी इथे उभी आहे म्हणून? तेव्हा तो म्हणतो की आय एम सॉरी, ॲक्च्युली माझं लक्ष नव्हतं, मी जरा कामामध्ये होतो म्हणून सॉरी. तेव्हा ईश्वरी टॉवेल बाजूला करते आणि म्हणते की काय सॉरी, एकतर इथे माझा हात फ्रॅक्चर झाला आहे, तुम्हाला काही दिसतं आहे की नाही? म्हणजे दरवेळेला तुमचं असंच असतं, तुम्ही हा पसारा करायचा आणि मी आवरायचा. अहो अगदी मला कंटाळा आला आहे, म्हणजे हा फ्रॅक्चर हात घेऊन मला असंच राहावं लागतं आहे ना. स्वतःचं काही व्यवस्थित करता येत नाही ना, स्वतःचे केस बांधता येते, त्यात कसं तरी करते, आणि तुमचंमध्येच सगळे त्या टॉवेलने माझे केस विस्कटून टाकले. तुम्हाला काही कळतं आहे की नाही? तेव्हा तो म्हणतो की 1 मिनिट थांब जरा. तेव्हा ती म्हणते की बघितले आता माझे केस कसे झाले ते. तेव्हा तो वैतागतो आणि म्हणतो की 1 मिनिट थांब मिस इंदोर, इथेच उभी राहा, तोंड बंद. असं म्हणून तो तिला गप्प बसायला सांगतो आणि तिचे जे केस असतात ते केस आता व्यवस्थित करत असतो. आणि मग तिचे केस अगदी व्यवस्थित मागच्या बाजूला करून तो मनातल्या मनात खूप खुश होत असतो आणि म्हणतो की मिस इंदोर इथे शांत उभी राहा. आणि मग आता
तिचे केस अगदी तो व्यवस्थित करून दाखवत असतो. ईश्वरी त्याच्याकडे अगदी बघतच असते की अर्णवचं हे सगळं काय चाललंय. तेव्हा अर्णव बाजूचा असलेला तो कोंब घेतो आणि तिचे केस व्यवस्थितपणे अगदी विंचरून देत असतो. ईश्वरी अर्णवच्या त्या रूपाकडे बघतच राहिलेली असते. अर्णव अगदी एखाद्या लहान बाळाला कसं म्हणजे पावडर मुलगी टिकली करतात लहान मुलीला, तसं अगदी करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे काय करताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की थांब जरा, मी सिंदूर तुझं तोंड बंद ठेव. तेव्हा मग आता अर्णव ते सगळं करून देत असताना ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की सर जरा शांत राहता का तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो की वॉट, आता तर मी व्यवस्थित करून दिलेत ना केस. ती म्हणते की बस झालं, इतकं काही करण्याची गरज नाही आहे. म्हणजे एखाद्या शाळेतल्या मुलीला कसं कंगी करतात तसं तुम्ही मला करून देताय. पण मी काय म्हणते आहे की हे अगोदर करण्याच्या आधी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ना, की अशा तुमच्या वस्तू इतरत्र अशा टाकून देऊ नका ना. म्हणजे व्यवस्थित ठेवा, मग असं काही करण्याची वेळच पडणार नाही. जवळजवळ 1 वर्ष झाले आपल्या लग्नाला, पण तुम्ही पसारा करायचा आणि मी आवरायचं, असलंच आहे सगळं. मला ना खरंच खूप राग येतोय, बोलायचंच नाही आहे तुमच्याशी. तेव्हा तो थँक गॉड असं बोलून तिथून निघून जातो आणि ईश्वरी त्याच्यावरती चिडलेली असते. तर दुसरीकडे नमूच्या गप्पा आकाशबरोबर फोनवर सुरू असतात आणि आकाशला ती म्हणत असते की हो, म्हणजे आई बाबा महिनाभरासाठी जात आहेत अक्कलकोटला, पण तसं काहीच नाही आहे. म्हणजे माझं क्लाउड किचन आहेत ना, मला बाकीची पण कामं आहेत, त्याच्याकडे पण मला लक्ष दिलं पाहिजे. तर शुभंकर हा तिच्या दरवाजाच्या पाशी लक्ष देऊन असतो, ऐकत असतो. तेवढ्यातच तिथून आता शुभंकरला आवाज देत देत ती सुप्रिया येते आणि त्याला विचारते की काय रे शुभंकर, तू इथे काय करतोयस? तेव्हा त्याला आवाज दिल्याबरोबर तो दचकतो आणि म्हणतो की काकू, त्याचं काय झालं ना, मी जरा इथे नमूशी म्हणून बोलायला आलो होतो, परंतु ती फोनवर बोलते ना म्हणून तिला डिस्टर्ब केलं नाही, वाट बघत होतो. ठीक आहे, राहू दे, बोलेन नंतर मी तिच्यासोबत, असं बोलून तो तिथून निघून जातो. आणि इकडे आईच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू होतो. ती म्हणते की मला असं का वाटतंय की काहीतरी चुकीचं आहे, पण असं खरं नसेलही का, माझंच मन काहीतरी वाईट चिंतय, असा मनात तिच्या विचार येत असतो. त्यानंतर मग आता अर्णव गाढ झोपलेला असतो. ईश्वरी ही झोपायला जात असते. तेव्हा ईश्वरीचं लक्ष त्याच्यावरती जातं आणि ईश्वरी आता अर्णव गाढ झोपलेला असल्याने त्याच्या डोक्यावरून अगदी केसांवरून अलगदपणे हात फिरवते आणि त्याच्याकडे बघत म्हणते की अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यावर फार वेळ राग धरून ठेवता येत नाही. तुम्ही इतके गोड आहात ना, म्हणजे फार वेळ तुमच्यावरचा राग माझा राहतच नाही आहे, म्हणूनच हे सगळं असं होतं माझं. पण एक गोष्ट तुम्हाला बोलायची होती मला, की खरंच मनापासून थँक्यू. म्हणजे माझ्या त्या सगळ्या प्रकरणात तुम्ही माझी साथ दिली होती, अगदी मनापासून थँक्यू. माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहिले, म्हणून तर आज मी हे सिद्ध करू शकले. खरंच सर, तुम्ही नसतात तर मला हे सगळं करताच आलं नसतं, असं म्हणून ईश्वरी अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवते आणि अर्णवही गाढ झोपलेला असतो. तर आई इकडे किचनमधला आवरत असताना तिच्या डोक्यामध्ये विचार येऊन जात असतात. ती विचार करते की हे सगळं काय होतं. म्हणजे शुभंकर मगाशी ज्या प्रकारे नमूच्या इथे उभा होता, मला ते जरा विचित्र वाटत होतं. नक्की काही वेगळं तर नसेल ना, काही वेगळं तर मनात नसेल ना, असं डोक्यात तिच्या सारखं सारखं येत असतं. त्यावेळेला मग आता हे झाल्यानंतर ईश्वरी विचार करते, मग आई विचार करते की नाही, मी त्याच्याशी बोलून घेते, नाहीतर माझं मन शांत राहणार नाही, इथे नकोच तो, असा विचार डोक्यात येत असतो. तर दुसरीकडे शुभंकर हा मस्तपैकी नम्रताच्या लग्नाची आणि त्याच्या लग्नाची पत्रिका तयार करत असतो. आमच्या इथे श्री कृपे करून आमचे चिरंजीव शुभंकर आणि आमची चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी नम्रता यांचा विवाह करण्याचे योजिले आहे, असं म्हणून तो ते पेपर्स म्हणजे पत्रिका लिहित असतो. त्याच वेळेला तिकडे आता आई येते आणि आई त्याला आवाज देते की शुभंकर, अरे काही रे कामात आहेस का? तेव्हा पटकन तो त्याची पत्रिका लपवतो आणि म्हणतो की नाही नाही काकू, काहीच नाही, बोल ना, तुला काही काम होतं का? असं काही बिझी नव्हतं, बोल ना, असं म्हणून आता लगेचच तिथे बाजूला सुप्रिया येऊन बसते आणि म्हणते की मला जरा ना तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, म्हणून मी आले होते. तेव्हा तो म्हणतो की बोल ना, काय झालं काकू? तेव्हा लगेचच ती सांगते की शुभंकर, म्हणजे बघ हा, उद्या मी आणि काका दोघंजणही अक्कलकोटला निघालो आहोत जायला आणि जवळजवळ आम्ही महिनाभर तिकडे असू. मग तो म्हणतो की हो, हरकत नाही, ठीक आहे ना, नमू तर आहे ना घरी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग तेव्हा ती म्हणते की हो, म्हणजे कसं, तू वाईट वाटून घेऊ नकोस, नमू आहे, परंतु मला असं म्हणायचं होतं की आम्ही महिनाभर नसू आणि तुम्ही दोघं एकटेच घरात, हे योग्य वाटत नाही ना. म्हणजे नमूचं लग्न करण्याचं ठरलेलं आहे आणि त्यात तुम्ही दोघंच जर राहिलात तर मग ते विचित्र नाही का वाटणार?
त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दोघं म्हणजेच तू ना या थोड्या दिवसांसाठी कुठेतरी दुसरीकडे किंवा तुझ्या मित्राकडे राहण्याची सोय करू शकतोस का? म्हणजे सॉरी हां, मी तुला काही वाईट समजत नाही आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण कसं आहे ना बाबा, जगाचे पण काही नियम असतात, ते पाळावे लागतात. त्यासाठी मला तुला एकच रिक्वेस्ट करायची होती की तू थोडे दिवस आम्ही येईपर्यंत फक्त तोपर्यंत आम्ही येईपर्यंत तू दुसरीकडे तुझी सोय बघितलीस तर खरंच खूप बरं होईल. तेव्हा तो म्हणतो की ओके काकू, समजलं मला तुला काय म्हणायचं आहे आणि डोंट वरी, मला काहीच वाटलं नाही. तसं पण मी आईबाबांकडे जाणारच होतो आणि तू म्हणायच्या आधीच माझं ठरलं होतं की मी आईबाबांकडे महिनाभर जाऊन येतो. मला त्यांची आठवणही येत होती. मी इंदोरला जातो महिनाभर, डोंट वरी. तेव्हा लगेचच आई म्हणते की अरे वा, बरंच झालं. म्हणजे शुभंकर, तू काही वाईट वाटून घेऊ नकोस असं म्हणून ती तिथून आता निघून जाते. तर शुभंकर मनात म्हणतो की तुमच्या दोघांच्या मनात इतकं सगळं चालू आहे मला माहीतच होतं आणि हे देसाई बहुतेक विसरले असतील की माझ्या बाबांनी जेव्हा पैसे फेकले होते ना तेव्हा यांचं देसाई स्वीट्स उभं राहिलं होतं. यांना विसरायला झालं असेल कदाचित, पण मी विसरलेलो नाही आहे. पण लहानपणापासून माझं नमूवरती प्रेम आहे आणि हे यांना कधीही कळणार नाही. कारण की मी जे जे काही नमूसाठी केलं आहे या गोष्टी यांच्यापर्यंत पोचूच दिल्या नाहीत मी कधी. आणि आताही यांना काय वाटतं की त्या आकाशबरोबर लग्न लावून देतील, तर नाही, ते अजिबात तसं शक्य होणार नाही. कारण मी आहे त्या दोघांच्यामध्ये. तुम्हाला कोणालाही माहीत नसेल, परंतु आत्तापर्यंत नमेची जी काही लग्न मोडलीत ना ती कोणामुळे मोडली आहेत? केवळ माझ्यामुळे. मीच आहे त्या सगळ्याला जबाबदार. मी माझ्या नमूला कोणाचीही होऊ देणार नाही आणि त्यासाठी मी तिची आत्तापर्यंतची सगळी लग्न मोडलेली आहेत असं शुभंकर मनातल्या मनात म्हणत असतो. आणि त्याचमुळे तो म्हणतो की तू कितीही काही कर, परंतु नमेढमे आणि माझं लग्नच होणार. माझ्या नमूला मी दुसरं कोणाचीही होताना बघू शकणार नाही. आणि तुम्हाला जायचे तर जा, पण तोपर्यंत माझी नमू ही पूर्णपणे माझी झालेली असेल असं शुभंकर आता बोलत असतो. आणि त्याच्या मनामध्ये खूपच आनंद येत असतो. तो विचार करतो की किती काही झालं तरीही मी माझ्या नमूला कुठेही एकटं सोडणार नाही आहे आणि मला तुम्ही बाहेर जायला सांगताय का, असं म्हणून आता शुभंकर हा सुप्रियाच्या विचाराने चिडचिडच करत असतो. त्यानंतर सकाळी आई निघालेली असते. तेवढ्यातच नमू येते आणि म्हणते की आई, अगं पाण्याची बाटली विसरलीच होतेस तू. तेव्हा आई म्हणते की बरं झालं आठवलीस. नंतर नमू तिला विचारते की आई, बाबांचे गोळ्या, औषधं, तुझे औषधं, मोबाईलचा फोन, चार्जर वगैरे सगळं काही तुम्ही घेतलंस ना? तेव्हा मग ती म्हणते की हो हो, सगळं काही घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता लगेचच आई म्हणते की हे बघ, मी पण तुला सांगते, नमू, क्लाउड किचनला जाताना घाई गडबड अजिबात करू नकोस, लक्षात घे. अगं, क्लाउड किचनला जेव्हा जात असशील त्याच वेळेला घरातले सगळे लाईट, पंखे, दिवे, गॅस सगळं व्यवस्थित बंद आहे ना हे बघायचं आणि त्यानंतरच नीट कुलूप लावून बाहेर पडायचं, समजलं? अगदी घाईघाई करू नकोस आणि सगळे स्वतःची काळजी घ्यायची. मी ईश्वरला सांगितलं आहे तुझ्यावर लक्ष ठेवायला, म्हणजेच ईश्वरी आणि आकाश आहेतच, ते सगळं काही बघून घेतील. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की आई, तू एक काम करतेस का? तू ना महिनाभर अक्कलकोटला जाणार आहेस ना, त्यापेक्षा एक काम करतेस का तू महिनाभरात म्हणजे स्वामींनाच इथे बोलून घेतेस का दर्शनाला, म्हणजे खूप बरं होईल. तेव्हा लगेचच ती म्हणते की अगं नमे, काय बोलतेस तू? तेवढ्यातच आता ती म्हणते की हो, शुभंकर बाबांना घेऊन गेलाय, ते बरं झालं पुढे, म्हणजे जास्त घाईघाई होणार नाही. त्यानंतर मग लगेचच पुढे नमू म्हणते की हो, पण तू पण जा व्यवस्थित आणि काळजी करू नकोस माझी आई, तू लवकरात लवकर ये, असं म्हणून ती आता तिच्याबरोबर हसत असते. ईश्वरी आता तिथेच उभी असते. तेवढ्यात आकाश तिच्याकडे धावत येतो आणि म्हणतो की ईश्वरी, काय झालं? म्हणजे नम्रता, आई बाबा गेले का गावी, असं काहीतरी तो विचारत असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की काय भाऊजी, आज तुमचा मूड एकदम चेहरा खुललेला दिसतोय. तेवढ्यातच आता आई फोन करते ईश्वरीला आणि म्हणते की इशू, हे बघ, आम्ही निघतच आहोत आता आणि बाबांना शुभंकर पुढे घेऊन गेलेला आहे, मी निघते आता. आणि त्यानंतर ती म्हणते की बरं, मी शुभंकरशी बोलले, शुभंकर त्याच्या मित्राकडे जाणार आहे आजच, म्हणजे आम्हाला सोडणार, ट्रेनला बसवून तो तिथून निघणार आहे. हे ऐकल्यावरती आता लगेचच आई म्हणते की वा, ईश्वरी म्हणते की वा, हे बरंच झालं तू त्याला पाठवलंस. मग आई म्हणते की बरं, बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तू इथे लक्ष ठेव. मग त्यानंतर ती म्हणते की हो हो आई, तू निघ व्यवस्थित आहे, आमचं लक्ष पूर्णपणे आहे इथे आणि आकाश भाऊजी पण आहेतच, तू कशाला चिंता करतेस,
असे ईश्वरी तिला बोलून दाखवते आणि त्यावेळेला आकाश तिथे गालातल्या गालात हसत तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर मग आता आई म्हणते की बरं ईश्वरी तू पण लक्ष ठेव आणि तुझीही काळजी घे बरं, आणि अर्णवना सांग की मी निघाले म्हणून. तेव्हा मग ती म्हणते की हो चालेल चल, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि त्याचबरोबर आकाश म्हणतो की झालं आई बाबा गेलेत का. आकाश आता विचारल्याबरोबर ईश्वरी म्हणते की म्हणजे मला कळत नाही आहे आकाश भाऊजी, तुम्हाला इतका आनंद कसला झाला आहे. म्हणजे आई बाबा जाणार आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे माझी नमुताई एकटीच असेल घरी, तिच्या जास्त जवळ जाण्याची कोशिश करू नका, कळलं ना, नाहीतर मग माहिती आहे मी आहेच. तेव्हा लगेच तो म्हणतो की छे तसं काही नाही आहे, म्हणजे तुला तसं वाटतंय ना ईश्वरी बहिणी, तसं काहीच नाही आहे. तेव्हा ती आता म्हणते की मी मजाक करत होते आणि दोघंजणही आता हसत असतात. त्याच वेळेला मग ईश्वरी म्हणते की एक काम करा आकाश भाऊजी, तुम्ही ना आता ताईसाठी टिफिन घेऊन जा, तिच्यासाठी नाश्ता देते मी, नाहीतर मग एक काम करूया ना आपण की आपण दोघंजणही दुपारीच निघूया आणि मग मस्तपैकी जेवण झाल्यानंतर ताई आणि तुम्ही मी मस्त मूवीचे तिकीट्स काढूया आणि मूवी बघायला जाऊया. व्हॉट प्लॅन. तेव्हा लगेचच आता आकाश म्हणतो की ओके ग्रेट आयडिया. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की वॉट कसलं प्लॅनिंग, कसल्या टाळ्या वाजवत आहे, काय झालं. ईश्वरी म्हणते की आमचं प्लॅनिंग झालेलं आहे, आम्ही दुपारी आता मूवीसाठी जाणार आहोत, म्हणजे मूवी तिघंजणं बघण्यासाठी. तेव्हा लगेच ईश्वरीला तो म्हणतो की म्हणजे तुला काय गरज आहे तिथे जाण्याची, म्हणजे तू त्या दोघांच्या मध्ये कबाब में हड्डी का बनतेस. तेव्हा आता असं म्हटल्याबरोबर आकाश गालातल्या गालात हसायला लागतो आणि ईश्वरी म्हणते की ठीक आहे जाऊ दे, मी याचं उत्तर देते नंतर, तुम्हाला थांबा. तेवढ्यातच आता ईश्वरी ही तिथेच उभी असते आणि आकाश म्हणतो की बरं चालू द्या तुमचं, मी निघतो. आणि नंतर तो खाली जातो. त्याच वेळेला इथे आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदोर काय झालं, काय बोलत होतीस तू. ईश्वरी म्हणते की त्याचं काय ना सर, आकाश भाऊजी ना रोमॅन्टिक आहेत आणि त्यामुळेच त्यांना इतका आनंद झाला आहे नमुताईकडे जायला. परंतु काय माणसं असतात ना, ती इतकी भडकुशंद आणि खडूस असतात की त्यांना कधीच कुठल्याही प्रकारचं रोमॅन्टिकपणा माहीतच नसतो, असं ईश्वरी पटकन बोलून दाखवते आणि नंतर तिथून निघून चाललेली असते. तेवढ्यातच अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तिला विचारतो की म्हणजे मिस इंदोर तुला काय म्हणायचं आहे की मी रोमॅन्टिक नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला कुठे म्हणाले की तुम्ही रोमॅन्टिक नाही, तुमच्यासारखे लोक रोमॅन्टिक नसतात असं थोडी म्हणाले होते मी. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर मला ना तुझा जो टोमणा असतो ना तो अगदी बरोबर समजतो. तेव्हा ईश्वरी निघालेली असते. अर्णव तिचा हात धरतो आणि तिला मागे स्वतःकडे खेचतो आणि ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी खरंच मी बोलतोय ते खरं आहे का, मी रोमॅन्टिक नाही आहे का, मला प्रेम करता येत नाही का, असं ईश्वरीला तो विचारतो. आणि ईश्वरी ही आता त्याच्या डोळ्यामध्ये बघतच राहिलेली असते आणि ईश्वरी आता लाजायला लागलेली असते, कारण अर्णवचा एक वेगळाच रोमॅन्टिक अंदाज तिला दिसत असतो. तेव्हा आता ईश्वरीच्या खांद्यावरती अर्णव हात ठेवतो आणि विचारतो की सांग ना मिस इंदोर, म्हणजे मी खरंच रोमॅन्टिक नाही आहे का. असं म्हटल्यावरती आता इथे ईश्वरीला काय बोलावं काही समजत नसतं. ती तिथल्या तिथे गप्प होते आणि अर्णवच्या नजरेत फक्त बघत असते. दोघांची एकमेकांशी नजरानजर होत असते. अर्णव ईश्वरी एकमेकांच्या बरोबर असतात. त्यावेळेला आता अर्णव ईश्वरीचे जे केस असतात कानामागे करत असतो. दोघं एकमेकांकडे बघत राहिलेले असतात आणि ईश्वरी अर्णवचा हात सोडून जात असते. तेवढ्यातच अर्णव पुन्हा तिचा हात धरतो आणि तिला मागे खेचत म्हणतो की मिस इंदोर एक मिनिट थांब, मला उत्तर हवं आहे. तू मला उत्तर दिलेलंच नाही आहेस की मी रोमॅन्टिक नाही आहे का, मला प्रेम करता येत नाही का. असं म्हटल्यावरती आता ईश्वरी पुन्हा गप्प होते आणि ती गालातल्या गालातच खाली वाकत बघत असते. आणि अर्णव आता काय बोलू, तिला त्याच्यासमोर काहीही बोलता येत नसतं आणि ती तिथून आता निघून जाते. त्याच वेळेला आता ईश्वरी निघून गेल्यानंतर अर्णवलाही स्वतःचंच भान राहिलेलं नसतं, म्हणजे तो आज ईश्वरीबरोबर आज कसा वागला हे त्याला काहीही समजत नसतो. तो अगदी स्वतःकडे बघून आश्चर्याने बघत असतो. तर दुसरीकडे आता आकाश नमूसाठी ब्रेकफास्ट घेऊन आलेला असतो आणि तो गाडीतून उतरल्यानंतर लगेचच तो म्हणतो की आलोय मी. तेव्हा ती बाहेर येते आणि त्याच्याजवळ मिठी मारते आणि म्हणते की आकाश मी तुमचीच वाट बघत होते. आणि त्यानंतर आता आकाश आणि ते दोघंजणे आतमध्ये जातात. शुभंकर बघूनच असतो. तो म्हणतो की वाटलंच होतं मला, काकू गेल्यानंतर हा आकाश पाटील इथे येणारच, पण आज आकाश पाटील त्याला मी सोडणार नाही. तेवढ्यात आता तो आतमध्ये येतो आणि ती बास्केट म्हणजेच ते ब्रेकफास्टचं बास्केट त्याच्या हातातून घेते आणि म्हणते की तुम्ही इथे बसा आकाश, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते.
आणि इकडे ठरलेलं असतं शुभंकरचं की आज याला मारायचंच. आणि त्याने सुरा काढलेला असतो आणि म्हणतो की काही झालं तरी आज माझ्या हातून या आकाश पाटीलचा खून होणार म्हणजे होणार, असं त्याने मनातून ठरवलेलं असतं. त्यावेळेला ती पाणी आणण्यासाठी नम्रता पुढे जात असते. तेव्हा आकाश हा नम्रताला मागे स्वतःकडे खेचतो आणि म्हणतो की हे सगळं करण्याची काय गरज आहे, ते बास्केट वगैरे ठेव बाजूला आणि मला पाणी वगैरे काहीही नको, असं म्हणून आता तो बास्केट बाजूला ठेवतो आणि म्हणतो की तू नेहमी म्हणायचीस ना मला नम्रता की आपल्याला दोघांना असा एकत्र कधी वेळच मिळत नाही, आपण दोघं एकमेकांबरोबर कधी वेळच घालवत नाही, तर आज बघ आपल्याला देवाने सुंदर असा वेळ दिलेला आहे आणि आपण दोघं आता फक्त एकमेकांसाठी आहोत, आता बाकीचा सगळा विचार सोडून दे. त्यावेळेला आता नम्रता पटकन तो जवळ येत असताना त्याला मागच्या मागे ढकलते आणि म्हणते की तिथे बसा गपचूप तुम्ही, समजलं ना, आणि तुम्ही माझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आला आहात हे मला सांगितलं आहे इशूने, त्यामुळे इशूने मला सांगितलेलं आहे, इशू ही मूवीची तिकीट्स काढायला सांगितलं आहे, त्यामुळे आपल्याला मूवीसाठी जायचं आहे आणि तुम्ही मात्र आता काहीही बोलू नका, समजलं ना. त्याच वेळेला आता असं ऐकल्यानंतर तो म्हणतो की हे बघ इशूला यायला ना अजून बराच वेळ आहे आणि इशू येईपर्यंत आपल्या दोघांचाही एकदम रोमॅन्टिक असा वेळ निघून जाईल, त्यामुळे आता इशू नंतर येईल, आपण दोघंही छान मजा करूया. तेव्हा मग ते दोघंजणी आता एकाच ग्लासमधून ज्यूस पित असतात 2 स्ट्रॉ घेऊन. त्याच वेळेला आता दोघंजणही ज्यूस पित असताना तिकडून खिडकीमधून शुभंकरचं पूर्ण लक्ष त्यांच्यावरती असतं की ते दोघंजणही काय करतात. आता दोघांच्या गप्पा सुरू असतात आणि त्याच वेळेला शुभंकर ते दोघांना बघून खूपच चिडत असतो. ते दोघं एकमेकांबरोबर छान वेळ घालवत असताना शुभंकरला खूप राग येत असतो. तेव्हा मग आता आकाश हा नम्रताच्या मांडीवरती डोकं ठेवून आराम करत असतो आणि तिच्याबरोबर छान अशा गप्पा मारत असतो. आता त्या दोघांच्याही गप्पा सुरू असतात आणि नंतर मग दोघंजणही नाश्ता करायला बसलेले असतात आणि ईश्वरीले छान असा नाश्ता पाठवल्यामुळे दोघांचाही नाश्ता सुरू असतो. तर शुभंकर आता ठरवतो की बस झालं, आता मला काही करून या आकाशला संपवलंच पाहिजे. त्याचा जो मास्क असतो ब्लॅक कलरचा तो काढतो आणि काढून तो आता मास्क लावून त्याला मारण्यासाठी आतमध्ये येणार असतो. तेव्हा नाश्ता करून झाल्यानंतर आकाश हा नम्रताला म्हणतो की नम्रता तिखट लागलं मला, असं तो जोरजोरात हाय हाय करत असतो. नम्रता म्हणते की काय झालं तुम्हाला, असा त्रास का होतोय. तेव्हा तो म्हणतो की मिरची खाल्ली बहुतेक मी मिरची. तेव्हा ती म्हणते की हे घ्या पाणी पिऊन घ्या. त्यावेळेला मग आता तो पाणी प्यायला घेतो. नमू म्हणते की काय झालं तुम्हाला, पाणी पिऊनही नाही होते का, थांबा मी साखर घेऊन येते. त्यावेळेला आता लगेचच तो म्हणतो, म्हणजेच आकाश म्हणतो की नम्रता मला एक कळत नाही आहे की तू असताना साखरेची काय गरज आहे, असं म्हटल्यावरती आता नम्रता त्याच्याकडे बघतच बसते. दोघंही एकमेकांजवळ असतात. फायनली इथे आता आकाश आणि नम्रता एकत्र आल्यानंतर शुभंकरचं ठरते की बस झालं, आता काही झालं तरीही मी याला सोडणार नाही. त्यामुळे आता शुभंकर हा त्याला मारण्यासाठी रेडी झालेला असतो. त्यानंतर मग आता आकाश आणि नम्रता दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ असताना तेवढ्यातच आता मेन दरवाजा उघडतो आणि तो उघडल्यानंतर दोघंही समोर बघत असतात. नम्रता आणि आकाश दोघंही आता घाबरतात. त्याच वेळेला शुभंकर आता त्याने स्वतःचा चेहरा पूर्णपणे सगळा झाकून घेतलेला असतो. तेव्हा मग आकाश त्याला विचारतो की कोण आहेस तू, सांग कोण आहेस तू आणि काय करतोयस, उत्तर दे, असं म्हणून आता आकाश त्याच्यावरती ओरडत असतो. तर दुसरीकडे ईश्वरी ही अर्णवचा डबा भरायला घेत असते. परंतु आता डबा भरत असताना ती म्हणते की बापरे, हे अशा स्पीडने जर मी कामं करत राहील ना तर अर्णव सरांचा डबा किती दिवस झाले मला भरताच येणार नाही, असं म्हणून आता ती डबा उघडण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला अर्णव तिच्याकडे त्याचं लक्ष जातं की हे सगळं ईश्वरी करते आणि तिला ते करायला जमत नाही. त्यामुळे मग अर्णव फोन ठेवतो आणि म्हणतो की येस आय विल कॉल यू बॅक, आणि फोन ठेवल्यानंतर तो ईश्वरीजवळ जात असतो. तिला काहीही करता येत नसतं आणि ईश्वरी वैतागत असते की शेट मला सरांचा डबा भरायचा आहे, त्यांना ऑफिसला जायचं आहे, पण मला होतच नाही आहे. तेवढ्यात आता अर्णव हा ईश्वरीजवळ जातो आणि तिला म्हणतो की 1 मिनिट. आता त्याने व्यवस्थित स्लीव्ज लावलेले तो वरच्या बाजूने स्लीव्ज करून घेतो आणि म्हणतो की मिस इंदोर 1 मिनिट. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की दे माझ्याकडे दे, ते मी करतो. तेव्हा आता अर्णव हा डबा उघडून देतो आणि ईश्वरी ही कपाट उघडायला चाललेली असते तरीही तिला एका हाताने कपाट उघडता येत नसतं. तेव्हा मग अर्णव तिच्या हातावरती हात ठेवतो आणि मग ते कपाट तिला आता तो उघडून देतो. आणि त्यानंतर मग टिफिन उघडून दिल्यानंतर ईश्वरी आता टिफिन उघडल्यावर सगळं काही करत असते, भाजी वगैरे भरत असते. मग त्यानंतर आता अर्णव हा कपाट उघडून दिल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे मागच्या मागे बघते आणि त्यानंतर
ईश्वरीने त्यामधून फॉईल पेपर काढलेला असतो. आता तो फॉईल पेपर ईश्वरी ठेवते तिथेच किचनवर आणि मग अर्णव तो थोडा त्याला हवा तेवढा कट करून घेतो चपात्यांसाठी. आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही डब्यामध्ये ते फॉईल पेपर ठेवते आणि पेपर ठेवल्यानंतर त्यामध्ये चपात्या भरत असते. तेव्हा अर्णव तिची पूर्णपणे मदत करत असतो. आणि नंतर मग ईश्वरी ही भाजीची जी कढई असते त्याला पटकन चुकून हात लावते. तेवढ्यातच आता तिच्या हाताला भाजतं. त्यामुळे अर्णव तिला विचारतो की मिस इंदोर, हे काय चाललं आहे तुझं? तुला जपून करता येत नाही का? असं म्हणून तिच्यावरती तो ओरडतो आणि ईश्वरी बघतच राहते. आणि त्याचबरोबर आता अर्णव तिचं बोट पकडतो आणि तिला म्हणतो की काहीच होणार नाही, जरा शांत बस असं म्हणून आता तो तिला ते करायला सांगतो आणि इथेच गप्प बसायला सांगतो. तेव्हा आता अर्णव ईश्वरीचं बोटच तोंडात घेतो, म्हणजेच ते भाजलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की बघितलं किती भाजलं आता हे, येते का लक्षात तुझ्या किती काय काय करतेस तू? शांतपणे करू नाही शकत का तू हे सगळं? असं तो तिला ओरडतो आणि तिचे केस असतात ते कानामागे करतो. आता ईश्वरी ही पुन्हा लाजलेली असते. अर्णव हा ईश्वरीकडे बघतच असतो. त्यावेळेला ईश्वरी ही त्याच्याकडे जराही नजर करत नाही आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात. तर आता त्याच वेळेला कुकरची जोरात शिट्टी होते आणि अर्णवचं स्वप्न जागं होतं. हे सगळं जे काही ईश्वरीच्या जवळ जाऊन केलं ते अर्णवचं एक वेगळं स्वप्न असतं. आणि मग त्याच वेळेला तो हात स्वतःचा बघत असतो की ईश्वरीच्या हाताला भाजलंय की काय, परंतु तसं काहीच झालेलं नसतं. अर्णव समोरून निघून जातो आणि ईश्वरी मनातच म्हणते की खरंच कसला क्यूट आहे माझा भडकूचंद. तर आता पुढच्या भागामध्ये ईश्वरीला मामी म्हणत असते की तुझी जी बहीण आहे ना, तिनेच माझ्या मुलाला फसवलेलं आहे, पैशासाठी स्वतःच्या दाळ्यात ओढलंय आणि आता कुठेतरी घेऊन गेली. तेव्हा मग नम्रताचे खात्री असलेली ईश्वरी म्हणते की नाही, माझी ताई तसं काहीही करू शकत नाही, मला तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ती माझी मोठी ताई आहे. त्याचबरोबर तिच्यावर जे संस्कार आहेत ना, त्यामुळे ती असं कधीच करू शकणार नाही. तर नमू आणि आकाश दोघंही लग्न करून समोर आलेले असतात. त्यावर लगेच वल्लरी म्हणते की हेच आहेत का तुझ्या बहिणीचे संस्कार? तेव्हा ईश्वरी विचारते की ताई भाऊजी इतकं घाई करण्याची काय गरज होती तुम्हा दोघांना? तेव्हा मग लगेचच ती म्हणते की मग इशू, राजे शिर्केंच्या सुनेचे सगळे हक्क तुलाच मिळायला हवेत असं वाटते का तुला? राजे शिर्केंचे सगळे म्हणजे मी पण त्यांची सून आहे आणि मलाही ते अधिकार मिळाले पाहिजेत, तो हक्क का फक्त तुझाच आहे? असं बोलल्यावर अर्णव ईश्वरीला आता थांबवतो. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजकतेचं ठरणार आहे.